तर कलरफुल अशा मसाल्यांसोबत मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. सांगते काय ते. मस्तपैकी सकाळी सगळ्या नाश्त्याची तयारी करून घेतली. नाश्ता वगैरे बनवला सगळ्यांना आणि ब्रेकफास्ट देव केला. देव केल्यानंतर दुपारी स्वयंपाकाची तयारी करून घेत होते. चपाती भाजी माझं करायची होती. पीठ एकीकडे मळून ठेवलंच होतं. चला स्वयंपाकची तयारी करतच होते. एकीकडे मस्तपैकी पीठ मळून ठेवल्यानंतर चपात्याही छान मऊ होतात. त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. छान अशा चपात्या बनवून झाल्या माझ्या. चपात्या बनवून झाल्यानंतर किचन क्लीन केलं. सगळं काही भांडे वगैरे क्लीन करून घेतली आणि मी मसाल्याचा डब्बा 2-3 दिवसापासून घासला होता. तो मला भरून ठेवायचा होता. मुहूर्त काही त्याला लागतच नव्हता. फायनली त्याला मुहूर्त काढला आणि सगळे काही मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले भरून घेतले. आणि आता बघू शकता डबा तुम्ही किती छान दिसतोय. मस्त टिश्यू असं खाली अंतरला की जेणेकरून डब्बा पण खराब होऊ नये. छान असं मसाले भरून घेतल्यानंतर त्याला मस्त पॅक केला आणि त्याच्या जागी ठेवून दिला. आणि घ्यायला आणि म्हणजे स्वयंपाकाच्या वेळी घ्यायला आणि हे करायला खूप छान आणि इझी असं वाटतं आणि मस्त वाटतं म्हणून जवळच ठेवते. तर असं छान असं आवरलं. त्यानंतर झोपले थोडा वेळ आणि नंतर पिल्लू उठलं. झोप अर्धवट झाल्यामुळे रडू खूपच येत होतं. त्यानंतर त्याला घेतलं, लाडप्यार केलं, भरपूर सारं पाणी वगैरे दिलं, थोडीशी किस्सी वगैरे केली आणि मस्त चहा केला. चहा ठेवला आणि मस्त चहा वगैरे आम्ही सगळ्यांनी घेतला. त्यानंतर पिल्लांचा वेळ होता तर थोडासा अभ्यासाला बसा म्हटलं. तर अभ्यास करून घेतला. अभ्यास करताना पण त्यांचे एवढे प्रश्न की हा बघ मम्मा, तो बघ मम्मा, असं काहीतरी बरंच चालू होतं. त्यानंतर जेवण वगैरे करून गेलं आणि आम्ही गेलो वॉकिंगला. ह्याला म्हटलं थंडी वाजते, वॉकिंगला येऊ नको, तरीसुद्धा यायचं होतं आणि आत्तूचं लाडप्यार खूपच असतं आमच्याकडे. त्यामुळे मग वॉकिंगला गेलो. तिथून पुढे आज नानूचा बड्डे होता. वॉकिंगवरून आलो. नानू जरा बाहेर गेल्यामुळे बड्डे जरा लेटच झाला. सो अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केला आणि असा काहीसा दिवस संपवला. गाईज भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.